Hi student, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn question number 16 of problem set 3 of chapter 3 circle of math second of standard 10. यापूर्वी आपण टप्प्याटप्प्याने बघतोय, 5 एक्झाम्पल्स बघितले आपण. आता हा नेक्स्ट फोर्थ पार्टमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 3 बघतोय. बघा क्वेश्चन नंबर 16 मध्ये काय, इन फिगर मेजर ऑफ आर्क सी 54 डिग्री, C 54, measure of arc BD 23, find measure of angle CAE, right? First one बघा, मग काय राहतं measure of angle CAE. काय असतं measure of angle CAE, आपण ह्या कॉर्ड इंटरसेक्ट होत आहे कुठे, आउटसाईडला आपल्या एक्सटेरियरमध्ये. अशा वेळेस काय भेटेल आपल्याला की CAEचं मेजर काय 1/2 मेजर ऑफ आर्क C मायनस मेजर ऑफ आर्क BD. C किती 54 मायनस 23, 54 मायनस 23 किती 31 डिग्री आणि किती लिहायचं 15.5 डिग्री. दिस इज अ मेजर ऑफ अँगल CAE, राईट. फर्स्ट वन लक्षात ठेवा. हे आपण हा रिझल्ट बघितलेला. आपण अशा वेळेस काय करतं की जस्ट याचं काय राहील, ह्या अँगलचं मेजर काय, ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे त्याचे हाफ राहील. बरोबर. सेकंड बघा. आता सेकंड क्वेश्चन इज, इफ AB इज 4.2, BC इज 5.4, right? AE is 12, AE is 12, find AD. बरोबर. आता इथे प्रॉपर्टी काय आपल्या तो की AB इंटू AC इज इक्वल टू काय AD इंटू AE. पण आता आपल्याला AC फाइंड आउट करायचं आहे. सिन्स ABC, सो AC इज इक्वल टू AB प्लस BC. व्हॉट इज AB 4.2, BC 5.4. So this is 9.6. AC is 9.6. We have AC or AB into AC is equal to AD into AE. Put the value. AB is 4.2, AC 9.6, AD unknown, AE 12, and therefore AD is equal to 4.2 into 9.6 divided by 12. 12 8 जा 12 1 जा 12 8 जा 12 8 जा 96. So 8 2 जा 16, 1 carry, 8 4 जा 32 and 1 33. So decimal is 2 digit before 3.36. This is your AD. Now next one, third one बघा. Third is same as second. काय काय झाले, AB 3.6, AC 9.0, AD 5.4. we have to find AE. Third one बघा. We have same result, AB into AC is equal to AD into AE. So AB is 3.6, AC 9, AD 5.4, AE unknown. Therefore AE is equal to 5.4 इकडे डिवाइड होईल 3.6
इंटू 9 5.4. काय आता हा डेसिमल एक एक कॅन्सल करू आपण. 36 9 बाय 54. 9 1 जा 9 6 जा 36 by 6. Therefore AE is equal to 6. AE is equal to 6 is the right answer. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 17. एक ॲक्टिव्हिटी दिली आपल्याला. इन फिगर कॉर्ड EF is parallel to chord GH. Prove that chord EG congruent with chord FH. काय दाखवत आपल्याला EF and GH are parallel. EF आणि GH parallel आहे. हा काय ट्रॅपिझियम आहे. कोणता? सायकलिक ट्रॅपिझियम. सायकलिक ट्रॅपिझियमचे जो हे काय असतं की ह्या नॉन पॅरलल साईड्स काय राहतात? कॉन्ग्रुएंट राहतात. बरोबर. ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कॉर्ड EG and chord FH. fill in the blanks and write the proof. आता बघा काय केलं आता? ड्रॉ सेगमेंट GF. सेगमेंट GF ड्रॉ केली. त्याच्यानंतर बघा अँगल EFG आणि अँगल FGH दोन्ही काय राहील? कॉन्ग्रुएंट. वाय? अल्टरनेट अँगल्स. राईट. त्याच्यानंतर बघा अँगल EFG. आता अँगल EFG याचं मेजर करेल. हा काय इन्स्क्राईब अँगल आहे. त्याने हा एवढा आर्क काय केलेला आहे? दिस आर्क इज इंटरसेप्टेड EG. सो मेजर ऑफ अँगल EFG इज 1/2 मेजर ऑफ आर्क EG बाय इन्स्क्राईब अँगल थेरम. राईट. नेक्स्ट वन FGH याचं मेजर काय? 1/2 आर्क FH. राईट. सो बाय 1 and 2 बा 1 2 and 3 या दोन्ही लेफ्ट साईड काय इक्वल आहे म्हणून राईट साईड पण काय राहील? इक्वल राहील. म्हणजेच काय होईल? मेजर ऑफ आर्क EG इज इक्वल टू काय होईल? मेजर ऑफ आर्क FH. राईट. आता बा कॉर्ड आर्क EG हा आर्क EG आणि आर्क FH कॉन्ग्रुएंट आहे. तर काय आपल्याला हे दोन्ही कॉर्ड्स पण काय होतील? कॉन्ग्रुएंट होतील. बरोबर. कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू congruent arcs. So if arc are congruent, therefore chords also EG and FH are congruent. Next question number 18. In figure P is the point of contact. Point that is OP is the tangent, P is the point of contact. If measure of arc PR is 140 degree. Angle POR 36 degree. Find measure of arc PQ. PQ चं measure find करायचं आपल्याला. If OP is equal to 7.2. Second दिलं OP 7.2, OQ is 3.2. Find OR and QR. And last one OP is 7.2, OR is 16.2. Find QR. We take one by one. आता first one इथे काय? This second and this tangent intersect at this point O outside. This is similar as this result. बरोबर. आता काय याच्यात we have angle POR, measure of angle POR 1/2 measure of arc PR minus मेजर ऑफ आर्क PQ. आपला काय मेजर ऑफ आर्क PQ फाइंड करायचं आहे. POR किती दिलं? 36 डिग्री. ह्या अँगलचं PORचं मेजर करेल जस्ट 1/2 डिफरन्स बिटवीन मेजर ऑफ आर्क PR अँड PQ. राईट. मेजर ऑफ आर्क PR 140 डिग्री. मेजर ऑफ आर्क PQ हा 2 इकडे देईल 36
into 2 arc PQ, right? Next one, कितीला आता 72 140 degree measure of arc PQ. So take here measure of arc PQ 140 is 72 तिकडे आता minus होईल. Therefore measure of arc PQ is equal to 68 degree. Right? We can find in another way. दुसऱ्या पद्धतीने आपण काढू शकतो. त्याच्यानंतर बघा ही सोपी मेथड वाटते. त्याच्यानंतर बघा सेकंड OP 7.2 बरोबर. आता इथे बघा बाय प्रॉपर्टी ऑफ intersecting seconds and tangents. सेकंड अँड टँजंट बरोबर. हा सेकंड आहे आणि हा टँजंट. काय होतं आपल्याला OP स्क्वेअर इज इक्वल टू OQ और जस्ट OQ इंटू OR. OQ इंटू OR इज इक्वल टू OP स्क्वेअर. OQ इंटू OR इज इक्वल टू काय OP स्क्वेअर. सो पुट द व्हॅल्यू. OQ is 3.2, OR unknown, (7.2) square, right? काय फाइंड करायचं आपलं OR and QR. So therefore OR is equal to 7.2 square upon 3.2. इथे बघा OR is equal to 7.2 into 7.2 3.2. जस्ट बघा 7.2 एक डेसिमल कॅन्सल करतो. 72 3.2 कितीला आता सॉरी 32. एक डेसिमल कॅन्सल केला इझिली आपण कॅल्क्युलेशन करू. 8 4 जा 8 9 जा 8 9 जा 72 8 4 जा 32 8 9 72 8 चौक 32. आता इकडे बघा किती 4 1 जा 4 2 जा आपलं 4 1 जा 4 राईट. 4 1 जा 4 3 राहिलं 18 18 4 जा 72. सो OR is equal to 16.2. OR is 1.8 into 9. OR is 16.2 and काय फाइंड करायचं आपल्याला OQ. जस्ट OQ is equal to OR minus, sorry, you have to find QR. QR काय येईल आपलं तो OR minus OQ. 16.2 minus this is OQ is 3.2, so we get 13, right? Next one, थर्ड नंबर. थर्ड मध्ये काय आपल्याला by property of intersecting secant and tangent. Same we get OQ into OR OP square. OQ as it is. काय फाइंड करायचं आपल्याला QR फाइंड करायचं आहे.
find QR. OQ, again OR is 16.2, this is 7.2 square, right? So OQ 7.2 into 7.2 divided by 16.2. So OQ is equal to 7, एक डेसिमल कैंसिल कर दो, हाँ 18 4 जा एंड 18 9 जा, 8 चौक 72, 8 9 62, राइट. अगेन 9 1 जा, 9 8 जा. So OQ is equal to 3.2. We have to find QR. QR किती राहतं बा? QR is equal to OR minus OQ. 16.2 minus 3.2, that is 13.0 means 13. Okay. Next one, question number 19. In figure, circles with centers C and D. This smaller circle, its center is C and larger one is D. Right? Touch internally at point E. एकमेकाला इथे टच होत आहे. D lies on the inner circle. D हा जो सेंटर आहे लार्ज सर्कलचा ते काय या इनर सर्कलवर आहे. Chord EB of the outer circle is called EB of this large circle, outer circle, intersect inner circle at point A. कुठे intersect A मध्ये. Prove that segment EA and AB, segment AB हे दोन्ही काय दाखवायचे आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे, राईट. आता बघा इथं काय करू आपण, एक कंस्ट्रक्शन ड्रॉ diameter EF of outer circle of this outer circle. Again draw segment interesting AD and segment BF, right. आता इथे बघा कसे हे ED काय, ED is the diameter of smaller circle, so this angle EAD is 90 degree. Also EF is diameter, so this angle is also 90 degree. आणि हे दोन्ही काय राहील, इक्वल राहील, right. So what do we get, AD is parallel to BF, right. But before this ED is equal to DF, right. Proof in figure D or ED is equal to DF, radii of same circle. Also angle EAD, angle EBF 90 degree. Angles inscribed in semicircle or subtended by diameter, right. हा अँगल आणि हा अँगल जर काय सेम आहे तर काय AD is parallel to BF, therefore segment AD is parallel to segment BF, which by corresponding
angle theorem, right? अथवा इन ट्रायंगल, जस्ट याला एक नंबर राहू दे आपण, ED इज इक्वल टू DF, याला सेकंड. इन ट्रायंगल EBF, in triangle EBF, segment AD parallel to side BF by 2, and therefore by BPT, basic proportionality theorem, what do you get? EA is to AB, ED is to DF. आता ED is equal to काय आपलं DF, so this ratio is 1 by 1. So what do you get? EA is equal to therefore EA is equal to AB, and therefore segment EA congruent with segment AB. Prove. Okay. Next one, question number 20. In figure, segment AB is diameter of a circle. AB is the diameter of circle with center O. The bisector of angle ACB, bisector of angle ACB, हा जो bisector आहे याचा, intersect the circle at point D. D point ला intersect होतो. Prove that segment AD, काय प्रूव्ह करायचं आपलं, AD and BD, कोणता segment AD आणि segment BD इक्वल दाखवायचं आपल्याला. Complete the following proof by filling the blanks. इथे आपल्याला काय ॲक्टिव्हिटी दिलेली, त्या ॲक्टिव्हिटीनुसार करायचं आपल्याला. आता बघा अँगल ACB आपल्याला काय दिलं, AB काय दिलं, डायमीटर दिलंय. अँगल ACB किती येईल मग, पूर्ण 90 डिग्री. दिस अँगल ACB विल 90 डिग्री, दॅट इज अँगल इन्स्क्राइब इन सेमी सर्कल. त्याच्यानंतर बघा अँगल DCB, आता DCB हा किती येईल, 45, राईट. CD is a bisector, right? Then measure of arc DB. आता measure of arc DB किती येईल बघा, आता हा जर 45 आहे तर measure of arc DB किती येईल, this is 90 degree by inscribe angle theorem. This is 90 degree. Therefore angle DOB, now this DB is 90 degree, then this angle, this is central angle, and this angle BOD, this also 90 degree, right? आता BOD जर 90 degree, therefore segment OA, now segment OA and segment OB are congruent. Why? Radii of same circle, radii of same circle, right? हे दोन्ही काय, OA is equal to OB, बा DO perpendicular आहे आणि OA is equal to OB आहे. Therefore line OD काय राहील त्याचा, perpendicular bisector. हा काय आहे आता, या सर्कलमध्ये हा AB, this DO is the OA is equal to OB, means O is a O bisect AB, again DO is perpendicular, so DO, that is line OD, is perpendicular bisector of AB, and by perpendicular bisector of AD theorem, what do we get? This is AB, this is OD, right? So this is perpendicular bisector. Perpendicular bisector च्या definition नुसार काय होईल, D is at equidistance from A and B, and therefore segment AD is congruent segment BD by perpendicular
बायसेक्टर थेरम. राईट. OD जर परपेंडिक्युलर बायसेक्टर AB चा तर D इज ऑल्सो इक्विडिस्टन्स फ्रॉम A अँड B, सो AD इज इक्वल टू BD.